पृथ्वी न्यूज, नवा ध्यास नवे पर्व। बीजेपी सरकारचा धिक्कार असो, करणाऱ्या बीजेपी सरकारचा धिक्कार असो। बंद करो शिक्षकाचा व्यापार बंद करो शिक्षकाचा व्यापार बंद करो शिक्षकाचा व्यापार। नीट पेपरफुटी विरोधात कराडमध्ये युवक काँग्रेसचं हल्लाबोल आंदोलन। नीट परीक्षा पेपरफुटी तसेच देशभरात वाढलेल्या शैक्षणिक भ्रष्टाचाराच्या निषेधार्थ सातारा जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी कराड येथे हल्लाबोल आंदोलन करण्यात आले। गेल्या काही वर्षांत विविध स्पर्धा परीक्षा आणि शासकीय भरती प्रक्रियेमध्ये वारंवार होणाऱ्या पेपरफुटीच्या घटनांमुळे लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले आहे। नुकत्याच झालेल्या नीट परीक्षेतील कथित गैरव्यवस्था आणि पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या भावना तीव्र झाल्या असून त्यांना न्याय मिळावा या मागणीसाठी हे आंदोलन उभारण्यात आले। कराड येथील दत्त चौक येथे हे आंदोलन पार पडले। यावेळी कराड तालुका युवक काँग्रेस, कराड दक्षिण युवक काँग्रेस आणि कराड उत्तर युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्या भ्रष्ट व्यवस्थेविरोधात हा लढा पुढेही तीव्र करण्यात येणार असल्याचा इशाराही यावेळी देण्यात आला। अशाच ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सागर दंडवते, पृथ्वी न्यूज, कराड। महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय शिवराजदादा मोरे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रभर नीट पेपर फुटी विरुद्ध युवक काँग्रेस आंदोलन करत आहे। गेल्या 10 वर्षात 79 प्रकारचे पेपर हे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ज्या स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात त्याचे लीक झालेले आहेत। जर बारकाईनं पाहिलं तर यामध्ये एकच पॅटर्न दिसून येतो की याच्यात बीजेपीशी संदर्भातले लोक पेपर लीक करण्यात असतात। जर तुम्ही बारकाईनं पाहिलं अजून याच्यामध्ये तर हे पेपर लीक गव्हर्नमेंट म्हणून ओळखायला लागलेलं आहे। तरुण जेनझी यांचं आयुष्य बर्बाद करण्याचं पूर्णपणे या सरकारने ठरवलेलं आहे। आणि जर तुम्ही बारकाईनं पाहिलं तर याच्यातनं कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार चालू आहे। आज 24 लाख लोकांचे आई वडील, मुलांचे आई वडील, 24 लाख मुलं आज काय मानसिकतेतून जात असतील याचा विचार तुम्ही करू शकता। आज प्रत्येकाला मुलगा मुलगी आहे, शिक्षण घेत असताना होणाऱ्या अडचणी आहेत, आर्थिक अडचणी आहेत। एकीकडे मोदी म्हणतात गाडी कमी वापरा, एकीकडे मोदी म्हणतात प्रवास करू नका। आता 24 लाख विद्यार्थ्यांसाठी किती मोठी यंत्रणा पणाला लागणार आहे, किती मोठ्या प्रमाणात परत लोक घराबाहेर पडणार, परत जाणार परीक्षेला, त्या विद्यार्थ्यांची मानसिकता काय होणार, येणाऱ्या अडचणींचा कोणी विचार केलाय का? आणि असं 79 वेळा प्रमुख परीक्षांच्या बाबतीत झालेलं आहे। युवक काँग्रेसची मागणी आहे, पहिले तर देशाच्या शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे। दुसरी मागणी आहे की ही जी संपूर्णपणे 79 प्रकारचे पेपर लीक झालेत त्याची पुन्हा एकदा चौकशी करून यामध्ये जे दोषी आहेत ते एकमेकांशी इंटरलिंक केले पाहिजेत। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे जे भ्रष्ट सरकार आहे हेच गेलं पाहिजे, तरच या विद्यार्थ्यांना याच्यातून सुटका मिळणार आहे। कारण विद्यार्थ्यांची पिळवणूक NTA च्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात केली जाते। सातारा जिल्हा युवक काँग्रेस, कराड तालुका युवक काँग्रेस, कराड दक्षिण युवक काँग्रेस आणि कराड उत्तर युवक काँग्रेस, कराड पाटण तालुका काँग्रेस यांच्या वतीने आज आयोजित हे आंदोलन केलेलं आहे। खरं तर गेल्या आठवड्यात जे पेपरफुटी झाली त्यामुळे मी सकाळीच आज आपल्या माध्यमांच्याद्वारे न्यूज पाहिली की राजस्थान असेल, गोवा असेल, दिल्लीमध्ये असेल काही विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्यात। याला जबाबदार कोण आहे? याला जबाबदार एकच आहे, याला जबाबदार BJP सरकार आहे। जे NTA आहे, नॅशनल टेस्टिंग एजन्सी, याला कोण पुरवठा करत आहे, याच्या पाठीमाग कोण आहे? तर याच्या पाठीमाग सरळ आपल्याला कळत आहे की BJP सरकार आहे। खरं तर गेल्या आत्ताच आबनवी सरांनी सांगितले की गेल्या 10 वर्षात 79 पेपर फुटले। हे पेपर लीक सरकार आहे का? मग काय चालले आहे सरकारचं? सरकार जबाबदार घेण्यात आले। आता गेल्या आठवड्यापासून BJPचं एक हे आंदोलन केलं मला दाखवा, BJPनं पेपर फुटीच्या विरोधात केलेलं आंदोलन एक मला दाखवा। कारण BJPच त्यांना पाठबळ देतं, या BJP त्याच्या पाठीशी उभं राहते। म्हणजे हे चोरांचं सरकार आहे। मी उघड सांगेन हे चोरांचं सरकार आहे। नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान चोर आहेत, पण त्यांची BJP सरकार कसे असेल? म्हणून आम्ही तो सातारा जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांच्या पाठीशी आहोत आणि आम्ही BJP सरकारचा, NTA चा आणि नीट एक्झामचा आम्ही जाहीर निषेध करतो।